मी पपई आणले, तुला हवाय का? हो पपई खातो ना. आणि नंतर काय काय मिसळ पाव आहे का? बरं मिसळ पाव. अरे मिसळ पाव का खातोस? तर हा दाढी न करता आला. मग काहीतरी 5व्या रांगेनंतर त्याचं काही कळत नाही ग. हे हा वाक्य बोलला मेकअप रूम मध्ये. आमचा एक को ऍक्टर राज, तो पण 2-3 दिवस दाढी न करता आला. म्हटलं तू का दाढी का नाही केलीस? नाही ते 5व्या. अरे त्याचं जाऊ दे, त्याच्यासारखं तुम्ही वागू नका. नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे. 1/3च्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं फार मनापासून स्वागत करतो. सगळ्याच भागांमध्ये मी तुमचं मनापासूनच स्वागत करतो, पण आज मनापासूनचं स्वागत हे फारच मनापासून येतंय. त्याचं कारण काय, काही गोष्टी न ह्या एकमेकांशी जोडलेल्या असतात. आई म्हणलं की बाबा येतं, आंबा म्हणलं की हापूस येतं, सचिन म्हणलं की विनोद कांबळी येतो, गावस्कर म्हणलं की अजून काहीतरी येतं. अशा गोष्टी जोडलेल्या असतात आणि तो विजोड कधी होऊ शकत नाही. तसं मराठी रंगभूमीवरती एक अशी जोडी आहे, जी जोडी कायम जोडी म्हणून पाहायला इतकी मजा येते, एवढा आनंद मिळतो, आणि ती जोडी म्हणजे कविता लाड मेढेकर आणि प्रशांत दामले. तर या जोडीचं फार मनापासून स्वागत. थँक्यू. सरांचं स्वागत करायची आज काही गरज नाही, कारण त्यांच्यासाठीच हा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे हे म्हणजे ज्या बटूची मुंज आहे त्यालाच अरे या 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 म्हणण्यासारखं. पण जोडीने आल्यामुळे तुमच्या दोघांचंही फार मनापासून स्वागत. थँक्यू संकर्षण. कार्यक्रमात पुढे जाऊया, पण त्याआधी तिसरी घंटा असं मी तुमच्या हाताने द्या, कारण तुम्ही पाहुणे आहात. ओ धन्यवाद. कसं हे झालं की आमचा फील येतोय, तुम्हाला माहिती. हो चला चला आता तिसरा प्रयोग सुरू करूया. प्रयोग सुरू करायचा आहे आम्हाला. जे गाणं तुमच्यासाठी सरांनी म्हणलंच पाहिजे त्या गाणं. किती वेळा? ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची. बाकी सगळं स्टेजवर. पुढचं गाणं ऐकायचं असेल तर प्रयोग बघा. पुढचा प्रयोग आहे आमचा. प्रशांत लगेच जाहिरात पण करेल. बाकी सगळे स्टेजवर हे ऐकूच आलं नाही. मला असं ऐकवलं की इतने पैसे मी इतना दिले. तुम्ही आता असं म्हणाले की किती वेळा, खरंच किती वेळा गायलं तुमच्यासाठी गाणं? खूप वेळा म्हणजे ऑलमोस्ट 850. त्याच्यानंतर 150 गेले की म्हणजे 1000 तिकडे झाले. आणि आता एक 520 वगैरे 1,500 वेळा. कधी झाली तुमची पहिली भेट प्रशांत दामलेंची? पहिली भेट मला आठवत. पहिली भेट सांगायचं का आपण ते नाटकाबद्दल? मी जे नाटक नाही म्हटलं. कुठलं? प्रियतमा रे. प्रियतमा. सो मी जेव्हा नाटकात काम करायला सुरुवात केली, सुंदर मी होणार हे माझं पहिलं नाटक. अर्थात प्रशांत दामले तेव्हाही मोठा स्टारच होता आणि म्हणजे सॉलिड असं मस्त खूप धो प्रयोग करणारा विक्रमवीर वगैरे असाच होता. त्याच्याबरोबर मला एक नाटक विचारलं गेलं होतं रत्नाकर मतकरींचं, प्रियतमा. आणि पण अगेन माझा ऍटिट्यूड असा होता की प्रशांतची जरी मी फॅन होते तेव्हाही असं नव्हतं की मला मी करिअरच्या बाबतीत अशी काही नव्हते की मला आता करिअर करायचं. इन द सेन्स एक नाटक झालं होतं की 2 नाटकं झाली होती आणि हे नाटक विचारलं जेव्हा प्रियतमा, तेव्हा मला नाही आवडलं ते नाटक पहिल्या वाचनात. आता ते वाचन म्हणजे झालं होतं मतकरींच्या घरी, सुयोगचं नाटक, प्रशांत दामलेच्या ऑपोजिट. तर मला आठवतं सुधीर भट आमचे प्रोड्युसर चिडले होते, काय म्हणजे याला काय अर्थ आहे, तिला आवडत नाही म्हणजे काय, जाऊ दे बंद. विजय केंकरे म्हणाला की नाही नसेल आवडलं. आणि विजयला म्हटलं विजय मला खरंच नाही आवडलं. तर तो म्हणाला ठीक आहे हरकत नाही, नको करूस, काही प्रॉब्लेम नाही आवडलं. आता नाही आवडलं त्याला काहीच करू शकत नाही. सो प्रशांतची आणि माझी पहिली भेट तशी जी झाली ती हो मतकरी अश्विनी मुळगुंने केलं. हो अश्विनी मुळगुंने केलं होतं ते नाटक. राईट. पण तरी शूट जेव्हा ते केलं तेव्हा पुन्हा मी केलं. वा किती छान. पण मग ह्याच्यासोबतच काम करत करत मैत्री पण तुमची झाली. हो. जेव्हा तुम्हाला हे पहिल्यांदा भेटले किंवा नवीन नवीन तुम्ही पाहायला लागला, तेव्हा तुम्हाला असा एक अंदाज होता की 12,500 प्रयोगांचा एक हे विक्रम असा होईल? नाही, असं काहीच वाटलं नव्हतं. म्हणजे आता माझं पहिलं नाटक प्रशांत बरोबरचं म्हणजे 4 दिवस प्रेमाचे. 4 दिवस प्रेमाचे मध्ये जेव्हा मला प्रशांत बरोबर विचारलं होतं, मला आठवतं तेव्हाही मी म्हणत होते नको नको मला नाही जमणार, कारण प्रशांत दामले आणि अरुण नलावडे आणि सविता प्रभूने त्यांच्यावर मला काय येणार आहे, कारण मी खरंच नवीन होते त्यावेळेला. आणि वामन केंद्रे डिरेक्टर होते आणि त्यांनी कन्व्हिन्स केलं म्हणून म्हणाले मी म्हणेन तेवढं ऐकायचं, तू करशील ना? तर म्हटलं हो करेन, असं म्हणून मी ते नाटक केलं. तेव्हा प्रशांत बरोबर तालमी करताना असं थोडंसं ते एक टेन्शन होतं की बापरे, म्हणजे तर हा कसं काम करतो, ह्याच्याबरोबर आपण कसे दिसणार आहोत, आपण काय करणार, काहीच माहिती नाही आपल्याला. जे वामन सांगतील ते ऐकायचं.
अर्थात त्यावेळेस असं कधी वाटलं, त्याही नाटकाचे आम्ही 850 प्रयोग केले, पण त्याचे म्हणजे आता 12,500 टप्पा हा माणूस गाठील असं वाटलं नव्हतं. तर त्याचं मी म्हटलं तसं मी नाटकात काम करायला सुरुवात केली तेव्हापासून प्रशांतचे विक्रम आणि प्रशांतचे दिवसाला 5 प्रयोग, हा प्रयोग करून तिकडे येतोय, तो प्रयोग करून दुसरीकडे जातोय वगैरे हे चालूच होतं, पण एवढे करेल असं खरंच वाटलं नव्हतं. हो. बरं, यांना जर डिस्क्राईब करायचं झालं एक मित्र म्हणून, निर्माता म्हणून, सहकलाकार म्हणून, तर काय कराल? सगळं वेगवेगळं आहे. म्हणजे पहिलं आता आपण सुरू करूया मित्र म्हणून कसं आहे, नाही पहिल्यांदा आपण सुरू करूया ऍक्टर म्हणून. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे प्रशांत दामले कसं. तर प्रशांत दामले ऍज अन ऍक्टर स्टेजवर ज्या एनर्जीने येतो आणि असा मस्त धमाल, तितकाच तो तिसरी म्हणजे पडदा पडला की तो शांत असतो. तो काही फार गप्पाच मारेल, गप्पिष्टच आहे, खूप करतोय अशातला काही नाही. तो आपला शांत असतो, तो फार 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 एवढंच काय ते करतो. म्हणजे जी प्रेक्षकांची एक अशी अपेक्षा असते ना की स्टेजवर काय धम्माल करतात, ते एरवी पण घरी आल्यानंतर तुमच्याशी गप्पा मारताना धमालतात, तसे काही धम्माल बिम्माल करत नाहीत. तो शांत असतो, तो आपला ऐकत असतो. सो प्रशांत दामले दॅट इज ॲज अन ऍक्टर. ॲज अ प्रोड्युसर म्हणशील तर एकतर तो ऍक्टर होऊन मग प्रोड्युसर झालाय, त्यामुळे त्याला माहितीये की हा बिझनेस कसा असावा, त्याच्यात ते कसं सगळ्याचा बॅलन्स कसा असावा, म्हणजे कलाकारांना काय लागतं, त्याच्यानंतर त्याच्याबरोबर भाषेत कलाकारांचे किती लाड करावे आणि किती करू नये, हे त्याला करेक्ट माहितीये त्याच्या अनुभवामुळे. त्यामुळे तो त्याला तुम्ही शुगर कोटेड नका करू कलाकारांसाठी वगैरे काय नाही, किती लाड करायचे आणि काय किती चोचले, ते त्याला करेक्ट माहितीये. तर त्यामुळे तो तसा परफेक्ट प्रोड्युसर आहे. मित्र म्हणून म्हणशील तर अगेन रोज उठून फोन करेल आणि काय चाललंय तुझं वगैरे अशा टाईपचा मित्र अजिबातच नाहीये. किंवा बऱ्याचदा त्याला काही माहितीच नसतं आपल्या आयुष्यात काय चाललेलं असं. तो इतका धावत असतो, प्रयोग करत असतो की तसं नाही. पण जेव्हा तो येतो तेव्हा तो मग जेव्हा ते समजा आता मधल्या काळात जेव्हा मी काम करत नव्हते नाटकात, तर त्यावेळेस मला वाटतं आम्ही 6-6 महिन्यातून एकदा भेटायचो. फोनवर पण असं काही फोनवर गप्पा मारल्या वगैरे असं प्रशांतशी फोनवर काही गप्पा मारता येत नाहीत, कारण त्याला तेवढं जमतच नाही, तेवढा वेळही नसतो. त्यामुळे तो कधी चला आज मी तुझ्याकडे जेवायला येतो असं म्हणून जेव्हा येतो तेव्हा तो बसेल शांतपणे, तेव्हा तो जे काही बोलेल ते, आणि तेवढंच असतं. तिथून तो गेला त्याच्यानंतर तुला वाटेल की परत तो तुला फोन कर, नाही अजिबात नाही. तर प्रशांत हा असा आहे. पण मला असं वाटतं की एखादा माणूस त्याच्या क्षेत्रात जर मोठा असेल तर आपल्याला जसं घरच्यांना ते मॅनेज करावं लागतं, त्याला समजून घ्यावं लागतं, तसंच आपण जर ह्या माणसाला मित्र म्हटलं तर ह्या गोष्टी आपण त्याच्या समजून घ्यायला हव्यात आणि त्याला त्याची स्पेस द्यायला हवी. आणि ती स्पेस मी दिलीये म्हणून आमची मैत्री इतकी वर्ष आहे असं मला वाटतं. बरोबर. तुम्ही खरं तर हे खूप चांगल्या पद्धतीने आर्टिक्युलेट केलं. नाहीतर लोक ह्याला कधी कधी निगेटिव्ह वेनी सुद्धा घेऊ शकतात की त्याला पडलेली नाहीये, पण इट इज नॉट अबाउट पडलेली नाहीये. त्यांची पद्धत तशी राहिल्यामुळेच ते त्या कामावरती फोकस करू शकलेत एवढी वर्ष. संदर्शन मला असं वाटतं नुसतंच ऍक्टर म्हणून नाही, एखादा माणूस कुठल्याही क्षेत्रात जेव्हा खूप मोठा होतो ना, तर त्याला बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात आणि त्यापैकी ही एक गोष्ट आहे. मग ते जर तुमच्या मला पार्ट्यानं जाता येत नाही किंवा हे आपण गोष्टीचा दौरा असतो तेव्हा हे इकडे तिकडे हुंदडत असतात आणि मी येण्यात आता हे कुठे माझं हे चाललेलं असतं. म्हणजे ही किंवा अतुल बितुल जबरदस्ती बोलतात चल आपण एकत्र जेऊया, निदान जेवायला तरी एकत्र ये किंवा असं काहीतरी. म्हणजे आम्ही पण अगेन मी म्हटलं ना, माझा त्याच्यावर त्या बाबतीत राग अजिबातच नाहीये किंवा नेगेटिव्हही मला कधी वाटलं नाही त्याच्या बाबतीत की काय त्याला पडलेली नाही किंवा काय, असं नाही मला वाटत. मला असं वाटतं तो त्या क्षेत्रात इतका मोठा आहे की जर तो त्या क्षेत्रात मोठा होणार असेल त्याला तेवढा वेळ, त्याला तेवढी स्पेस देणं गरजेचं आहे. तर ते आम्ही त्याला दिले आणि त्यामुळे तो आमचा इतके वर्ष 20, 22, 25 वर्ष मित्र आहे. बरोबर. मला आता तुम्हाला विचारायचंय की ह्या एवढ्या सगळ्या हजारो प्रयोगांमध्ये ज्यांच्या बरोबर उत्तम जोडी म्हणून एक लोकांपर्यंत ते पोहोचलं, त्यातलं एक हे फार महत्वाचं नाव आहे कविता लाड. तर ह्या जोडीविषयी ह्याच्याकडे तुम्ही कसं पाहता बरं? ही परत एकदा ही जोडी सुद्धा ना तुम्ही आवडली म्हणून परत हावरटासारखी नाही वापरली, ती सुद्धा तुम्ही छान पुरून वापरली. तर हेही गणित मला खूप आता पाहताना असं वाटलं की अरे सातत्याने नाही यांनी एकत्र काम केलं, मध्ये ते जेवढं हवं. पण तरी मला ना गंमत सांगावीशी वाटते. म्हणजे आम्ही सातत्याने एकत्र काम केलं नसलं तरी आम्ही एका लग्नाची पुढची गोष्ट जेव्हा करायचं ठरवलं आणि आम्ही त्याच्यासाठी जेव्हा त्याचं असं ठरलं की एका लग्नाची गोष्ट आपण त्यातलं गाणं
रिलीज करूया आणि मग ते त्याचं. तर आम्हाला असं करतानाही वाटलं नव्हतं की इतकं त्याची काही हवा होईल किंवा इतकं काही लोकांना ते आवडेल आणि इतके त्याला व्ह्यूज येतील असं आम्हाला नव्हतं वाटलं. असं शूट केलं, शूट केलं, मला सांगा. हा, तर मला असं एका दिवसात अख्खं गाणं शूट झालं ना. हो, कारण मला आठवतंय तेव्हा साखर खाल्लेला माणूस प्रयोग होते. ते म्हणाले मला रात्रीचा, मग आज धावपळ झाली. म्हणलं सर आज कुठे गेलं? आज शूट केलं. म्हणलं कसलं? फटाकन गाणं करून आलो. मला नाही, पण त्यातही कसं होतं की मी सांगितलं मी मुंबईहून येणार आहे आणि माझं पण शूटिंग काहीतरी चालू होतं. तर मी सकाळी 10ला पोहोचते आणि मी 5ला निघायचंय, कारण मला 5ला मला पुण्यात राहायचं नाही. तर मी शूट करून लगेच मी निघणार. ओके, 10 ते 5, 10ला गेले, गाणं शूट केलं. आले होते साहेब अजून लक्षात येते. हा, सो माझा मुद्दा तोच होता की असं आम्हालाही नव्हतं वाटलं की ही जोडी हिट आहे किंवा आपली जोडी काय सॉलिड आहे वगैरे, असं काही आम्हाला वाटलं नव्हतं. पण ते जेव्हा गाणं हिट झालं आणि लोक इतकी म्हणजे त्याच्याबद्दल बोलायला लागले, असं वाटलं अरे वा, हो का, एवढी आपली जोडी हिट आहे, इतकं लोकांना आवडतंय का की आपल्याला परत बघायला आवडेल. हे तेव्हा मला रिअलाइज नाही. आमच्यातल्या कॉमन गोष्टी काय तुला सांगतो. कॉमन गोष्टी पहिले नाटकाची आवड, कॉमन गोष्टी असायला पाहिजेत ना. नाटकाची आवडच नाही, कविता करूया ना पर्यंत रे, असं कधीच नाही झालेलं, कधीच नाही झालं. खरं किती 25 आहेत, पुढच्या महिन्यात किती 35. अरे वा, व्हेरी गुड. सो एक तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे की आपल्याला नाटकात काम करायचं, नाटक रंगमंचावर जाऊन काम करायचं, तो एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे. सेकंड, आमची दुसरी जुळलेली गोष्ट म्हणजे नाटकात काम करताना एकही लाफ्टर जाता कामा नये, हा आमचा दोघांचाही आग्रह असतो. माझा काय, तुझा काय, हिचा काय, कोणाचाच लाफ्टर जाता कामा नये. लाफ्टर गेला की मला जेवढा राग येतो ना, समजा उद्या अतुलचा लाफ्टर गेला किंवा तुझा लाफ्टर गेला, मला जेवढा राग येतो तेवढाच हिला पण येतो. म्हणजे आपण ज्याच्यासाठी तिथे आलेलो आहोत ते काम नीट व्हायला पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं घराच्या बाहेर पडून, मी आत्ता तर मुलं झाल्यानंतर तर नाटकात काम करणं ह्याच्यासाठी खूप काही गोष्टींचं प्लॅनिंग करून घराबाहेर पडायचंय. मग ती जी गोष्ट आहे ती चोख व्हायलाच हवी. ती कशाला एवढं मारामारी करायची. म्हणजे मी तुम्हाला मध्ये तोडतोय, पण आतापर्यंत ह्या कार्यक्रमात जेवढी माणसं आली त्या सगळ्यांनी यांच्या शिस्तीचं कौतुक केलंय, ते सत्य आहे. पण ही जी व्यक्ती आहे कविता लाड, यांनी प्रसंगी शिस्तीसाठी यांना रागवलेलं आहे असंही मी ऐकलेलं आहे. हे खरं आहे की काय काय वेळ होतं काय माहितीये का, म्हणजे मला असं वाटतं की ठीक आहे ना, नाटक आपलं चांगलं आहे. नाही, मला हे असंच कानातलं पाहिजे, मला अशीच साडी पाहिजे, मग तशी ही बघ कशी साडी पिरली, बघ रंग गेलाय. नाही बघ, तुझा अभिनय बघतात लोक, त्याच्यावर नाही तेही बघतात. काही हजारातल्या 100 बघा तेही बघतात साडी कशी आहे म्हणून. त्यांच्यासाठी मला साडी बदलायला पाहिजे. तेही आहे. आणि इव्हन शिस्तीच्या बाबतीतही, म्हणजे तुला म्हटलं तसं ना की हे प्रशांतनीच मला सांगितलंय की आपण जेव्हा स्टेजवर जातो ना, तेव्हा ज्युनियर सिनियर असं काही नसतं, सगळे टीममेट्स असतात, एक टीम असते. तर मी जसं प्रशांत, म्हणजे जेव्हा आता तर माझा मित्र आहे पण तेव्हा पूर्वी मित्र नव्हता, जेव्हा मी काम करायला लागले तेव्हा सिनियर होता, पण मी अजूनही सिनियर आहे. पण असा मी विचार नाही करत की माझा सिनियर आहे मग त्याला कसं सांगू की तुझा हा लाफ्टर ना, तू असं नको घेऊस. नाही, मी जाऊन सांगते. इनफॅक्ट माझे ज्युनियर ते पण मला येऊन सांगू कविता ते वाक्य तुझं असं नाही, असं घे ना. तर मी त्याला विचारते, अच्छा हो का, असं ॲटमॉस्फिअर तयार झालेलं आहे. सो तसं ॲटमॉस्फिअर आमचं कायमच आहे आजही प्रयोगाच्या इथे. त्यामुळे एखाद्या वेळेस जर प्रशांतनी थिल्लरपणा केला तर मी प्रशांतला झापते. म्हणजे एकदा एंट्रीला उशिरा आला रे, तर त्यामुळे मी त्याला झापलं. म्हटलं प्रशांत तू प्रोड्युसर आहेस, मी त्याला एक मेसेज केला माहितीये प्रयोग संपल्यानंतर, तू निर्माता आहेस, तुझ्याकडनं अशा वागण्याची मला अपेक्षा नव्हती, सॉरी, आय विल मेक शुअर दॅट दिस डझंट हॅपन अगेन. प्रशांतचं कारण म्हटलं असं नाही यार, म्हणजे आपण सिन्सिअरली प्रयोग करतो, तूच कसा उशिरा येऊन चालेल तिथे. नाही ठीक आहे, नाही ठीक नसतं, अजिबात ठीक नसतं. पण किती छान, म्हणजे असं कुणीतरी आपल्या आयुष्यात असणं, सहकलाकार म्हणून, मैत्रीण म्हणून. तर तुम्हाला काय वाटतं, काय हिचे 4-4.5 प्रयोग झाले की होतेच ना आता सरशी. हो का? हो, माझे पण झालेच की. म्हणजे मी अर्थात माझे बहुतेक ह्याच्यावर फरफटत झाले, चल प्रयोग करूया असं करत झाले. पण माझे पण भरपूर प्रयोग झाले. आणि अगेन तीच कॉमन गोष्ट हीच आहे की आम्हाला दोघांना नाटकात काम करायला आवडतो. आनंद घेतो, आनंद. म्हणजे आजही 500 प्रयोग झालेले असले तरी सुद्धा आता पुढच्या प्रयोगाला मला धडधडतं की बापरे आता पुढचा प्रयोग आहे, चला आता व्यवस्थित आज चला, असं म्हणूनच एंट्री घेतो. आणि मला वाटतं ती हुरहुर आहे म्हणून आम्हाला तो प्रयोग करायला आवडतो किंवा आम्ही ते एन्जॉय करतो आणि ते दिसतं प्रेक्षकांना, असं मला वाटतं. पण खरं सांगा, जेव्हा प्रशांत दामले आपल्यासाठी ती परी आसमानीची वगैरे असं डोळ्यात डोळे घालून म्हणतात, मजा येते ना खूप.
मी पाहताना मी ना हो का बिलीव्ह मी आता मी तो व्हिडिओ ना ती परी आसमानीचीचा एवढ्या वेळेला बघतो ना आणि मला असं वाटतं की काय वाटत असेल यार आणि मला असं होतं की अरे अशी केमिस्ट्री आपल्याला नाही का असं वाटतं की असं कधीतरी आपल्याविषयी बोललं जावं, हे व्हावं ते व्हावं. तर काय कसं काय ते मला काही जाणवत नाही असं काही तुम्ही म्हणजे असं की ऐला प्रशांत दामले असं काही मला कधी वाटलं नाही. पण फॉर दॅट मॅटर मला ते तू हे असावं ते इतक्या वेळेला मी ऐकतो आणि मला असं वाटतं की अरे काय उभं करतायत असं काहीतरी आणि मज्जा येते खूप. नाही आज ते गाणं सुरू झालं म्हणजे त्याचं म्युझिक सुरू झालं आणि जेव्हा प्रेक्षक टाळ्या वाजवतात ना तेव्हा मला असं भरून येतं की काय हे म्हणजे किती लोकांचं हे प्रेम असावं हे वाटतं. पण असं नाही लक्षात येत की हा माझ्यासाठी गाणं असं काही डोक्यात येत नाही. मला हे वाटतं की कमाल आहे नाही म्हणजे ह्या माणसावर किंवा आपल्यावर प्रेक्षकांचं किती प्रेम आहे आणि म्हणजे ह्याचं मला अप्रूप वाटतं आणि आय जस्ट फील गाणं जेव्हा गाणं चालू असतं ना तेव्हा माझ्याकडून सुद्धा काही चुका होतात तेव्हा ती हसते, ती सुद्धा तिच्या पायात असंही होतं. म्हणजे ते त्यामुळे तेव्हा तुला आपण दिसत असतो ना तेव्हा ते लक्षात येत नाही आपल्याला असं काही परफॉर्मन्स असतो ना शेवटी तिथे तू किती म्हण मला सांगा पण माझा परफॉर्मन्स मी दिसते ना हे तेवढा स्वार्थ असतो हे प्लीज त्यामुळे तो स्वार्थ असतोच आमचा प्रत्येकाचा ऍज अन ऍक्टर. म्हणजे फारच भारी, फार मज्जा. कारण असे सहकलाकार मिळणं, अशी मैत्रीण मिळणं, असा मित्र मिळणं हे खरं तर आणि तेही आपल्या क्षेत्रामध्ये खूपदा असं होतं ना की त्यात असूया येते, कॉम्पिटिशन येते आणि मग ते सगळं खूप मला हा एक फार महत्वाचा मुद्दा वाटतो संकर्षण. म्हणजे प्रशांत बरोबर काम करत असताना ना मला बऱ्याचदा असं काही लोकांनी इनफॅक्ट इनिशियली असं म्हटलं तुला असं भीती नाही वाटत का की तो प्रशांत दामले खाऊन टाकतो. म्हटलं खाऊन टाकतो म्हणजे काय, मला असं काही लक्षात येत. म्हटलं मी काही कॉम्पिटिशन नाही करत आहे प्रशांत बरोबर, ती आमची टीम आहे म्हणजे ओके सो आम्ही एकत्र आहोत. तर ते त्यामुळे मी कसं ह्याच्या ऑपोजिट कसं काम करू असं काही मी विचार करत नाही. मी माझं काम करते. मी प्रशांत सारखं सुद्धा काम करायला जात नाही किंवा प्रशांत मी त्याला मॅच करते त्याची एनर्जी, पण मी प्रशांत सारखं कधीच काम केलेलं नाही. इनफॅक्ट मी नेहमी प्रशांतला म्हणते की तू एखादं वाक्य बोलून दाखवलंस की मी ते बघते पण ते मी माझ्या पद्धतीने कसं घेता येईल असा विचार करते. मी प्रशांत सारखं करायला लागले तर ते वेड्यासारखं वाटेल, ते बरं नाही वाटणार असं मला वाटतं. आणि मी कधी कॉम्पिट केलं नाही. म्हणजे मी मगासपासून ही पण म्हणाले की प्रत्येकाचा लाफ्टर काढावा, त्यामुळे ते महत्वाचं आहे. तर ते नाटक उभं राहतं. ते एक खांबी असता कामा नये. ते नाटक सर्व खांब म्हणजे जेवढे 5 कलाकार असतील 5 कलाकारांच्या खांद्यावर ते नाटक पाहिजे, बरोबर, तर ते नाटक होऊ शकतं. 4 दिवस प्रेमाचे आता फक्त 4च कलाकार होते पण कॅरेक्टर्स किती होती, कॅरेक्टर्स केवढी होती म्हणजे प्रत्येकाचे नाही म्हटली तरी प्रत्येकाची 6 कॅरेक्टर्स होती. आणि क्रिकेटच्याच भाषेत बोलायचं झालं तर जो स्ट्राईकला आहे त्याच्या इतकाच स्टॅमिना जो नाहीये त्याचा सुद्धा असायला तर ती पार्टनरशिप होती. करेक्ट. किंवा आणि तेच म्हणते ना की आता समोरचा तो महत्वाचा आहे तर त्याला महत्व देऊन आपण सपोर्ट करायचं आहे. हा ऍटिट्यूड असणं इतकं महत्वाचं आहे ना. म्हणजे तर ते नसेल तर मग ती मारामारी होते. ती मारामारी नाही, मग तो इम्बॅलन्स जाणवायला लागेल. बघ प्रेक्षकांनाही जाणवायला लागेल की नाही हे काहीतरी गणलंय, हे बरोबर नाही. तसं नाही कधी वाटणार. आमचं नाटक बघताना आय थिंक वी आर प्रशांत मला सपोर्ट करेल, मी त्याला सपोर्ट करेन. इट इज आर लाफ्टर, इट इज आर शो, आपलं नाटक आहे असा तो एक कॉन्स्टंट ऍटिट्यूड असतो. आणि तो रक्तात भिनलेला आहे, आणायला लागत नाही. त्या एंट्री झाल्यापासून तसंच असतं. फार कमाल. हा भाग कधीच संपू नये अशा गप्पा आहेत त्या, कारण खूप इंटरेस्टिंग अनुभव आहे. आणि तसं त्यांच्यासारखं काम करावं वाटतं, त्यांच्या इतकं करावं वाटतं. तसं असं कधीतरी वाटतं की अरे अशी जोडी आपल्याही विषयी बोललं जावं, अशी नाटकं यावी. पण हे असंच कायम राहू द्या. तुमची मैत्री, तुमची केमिस्ट्री. तू एखादी ऍक्ट्रेस बघून ठेव की जिला नाटकात इंटरेस्ट आहे का. बस तू अशी ऍक्ट्रेस बघून ठेवली होतीस उगीच काहीतरी त्याला बोलू. बरं झालं तुम्ही आता हे असं हे ह्यांच्याविषयी तक्रारी पण खूप आहेत म्हणे. ते काय बोलायची गोष्ट आहे, प्रेक्षकांना चर्चेची गोष्ट नाही. पण सांगू का, सांगा ना. तब्येतीची काळजी सांगून दमले मी त्याला. हे बघ मला मी जेव्हा स्वतः प्रयोगाला मुद्दाम डाळिंब ओट्स वगैरे खातात तेव्हा ते मुद्दाम वडापाव मागताय असं करून खातात, असंही होतं. तुम्हाला याचा राग येतो म्हणे. आता ना मी बोलायचं पण सोडून दिलंय की आता या स्टेजला आली आहे ती, त्यामुळे आता मला काही टेन्शन नाहीये. करून काय बोलणार. बरोबर प्रशांत, तू मी पपई आणले, तुला हवाय का. हो पपई खातो ना. आणि नंतर काय मिसळ पाव आहे का. बरोबर मिसळ पाव. अरे मिसळ पाव का खातोस, आता पपई खाल्ली ना. पण उगीच
कसं आहे की आपलं पोट स्वच्छ असलं ना की तब्येत चांगली राहते. मी पोट स्वच्छ काही लक्ष देऊ नकोस याच्याकडे. तुम्हाला माहिती हा आहे, वर्षानुवर्ष असाच मला आहे. ह्यांनी एकदा एक इतकं इंटरेस्टिंग कारण दिलं होतं परदेश दौऱ्यामध्ये. तिथे ना ते टॅप वॉटर पितात म्हणे, तर ते बेसिनचंच पाणी आणि इतकं गार पाणी होतं ते प्यायले. म्हणलं सर काय काय रे, म्हणलं सर ते बेसिनचं तुम्ही गार पाणी विंगेत आपल्याला ठेवल्यात ना बाटल्या सील, अरे हे पिऊन रफ अँड टफ राहायचं तर दौरे करता येतात. तर मला ते इतकं खरं वाटलं होतं ना. अरे वेडायस का तू, त्याचं काय ऐकू नको सगळं. आणि दुसऱ्या दिवशी माझा आणि हे मला विचारतात काय खाल्लंस तेल, तुम्ही प्यायला तेच पाणी बरं हे खणखणीत. अरे ही मला असं वाटलं की नाही त्यांनी आपल्याला ते उगीच असं एक नाही पण ही इज ब्लेस्ड असं मला वाटतं. कारण प्रशांत, मी असं म्हणत नाही की अगदी सगळ्या पॉश ठिकाणीच खावं वगैरे, कुठे एखाद्या टपरीत खावं, पण जरा ती टपरी बघून तरी खावं ना. जरा ती टपरी फारच बरी दिसत नाही, तिथला वडापाव नको खाऊस बाबा, पण तसं त्याचं काही नसतं. चांगले रे, स्वच्छ आहे, गरम आहे ना, तळलाय ना, अरे तळलाय पण कुठल्या तेलात तळलाय काय आहे, आणि तो चुरा बिरा आणि असं ते कागदात. म्हटलं बरं, माझं म्हणणं एखाद्या वेळेस पण ठीक आहे, पण बरंच कमी केलंय. पूर्वी 2 वडापाव खायचा ते 6 वडापाव खायचा ते 1 वर आलोय. ही सुधारणा नाही का मला सांग? ही एक मिनिट थांब, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. हो सर, ही सुधारणा आहे. बस संपलं ना विषय. काय सुधारणा? आपली तब्येत आपल्याला कळते की नाही? आपली तब्येत आपल्याला कळते. आपली तब्येत आपल्याला कळते की नाही? मला कसं काही होत नाही, वडापाव काही होत नाही, खाऊन काही होत नाही, मिसळपाव खाऊन पोट स्वच्छ राहायला पाहिजे. पोट स्वच्छ राहिलं की 80% आजार. अरे पण वडापाव आणि मिसळपाव पोट साफ होतं का? काहीतरी काय उगीच. मला त्यांनी ना अशीच एक टेप लावलं जे म्हणतो आपण, तर एके दिवशी ना पाणी पित होते. म्हटलं सर अजून आणून देऊ का पाणी? हे बघ पाणी खूप पित जा, त्यांनी स्किन छान राहते. तुला असं वाटलं ह्याच्यासारखं हे काय आपल्याला मध्ये मध्ये ते नकळत चाव्या देतात आणि मग ती आपल्याला बसली ना तर आपण ते सिरियसली ऐकायला लागतो. नाही पण हे खरं आयुर्वेदात लिहिलेलं आहे. तुम्ही 4-4.5 लिटर पाणी पिले तुमचं सर्क्युलेशन चांगलं राहतं. बरोबर आहे. तुमच्या सगळ्या नळ्या स्वच्छ राहतात. एक मिनिट प्रशांत, असं म्हणाला की म्हणून मी पाणी पितो, हे किती खोटं आहे. आता तुमच्या स्किनला अजून काय पाहिजे? खरंच आहे, हा वरनच मेकअप करून आला. आता हे मेंटेनन्सचा भाग आहे. याच्या पुढे मी काय हा मेंटेनन्सचा भाग आहे, तुम्हाला कळत नाही. नाही आता तसं यांनी सांगितलं एकदा हा दाढी न करता आला, मग काहीतरी 5व्या रंगीनंतर त्याचं काही कळत नाही ग, हे हा वाक्य बोलला मेकअप रूम मध्ये. आमचा एक को ऍक्टर राज, तो पण 2-3 दिवस दाढी न करता आला. म्हटलं तू का दाढी का नाही केलीस? नाही ते 5व्या, अरे त्याचं जाऊ दे, त्याच्यासारखं तुम्ही वागू नका. तो त्याची दाढी कुणी बघणार नाही, तो प्रशांत दामले. आपण नाही त्याच्यासारखं करू. आपण तू क्लीन शेव्हन ये, छान मेकअप कर, तुला छान दिसलं पाहिजे. उगीच काहीतरी तो म्हटलं वरनच मेकअप करून आलाय. हे चुकीच्या गोष्टी शिकू नका. तसंच तुला सांगते, चुकीचं नको शिकूस. वडापाव मी त्याला शिकवतच नाही, तोच मला शिकवतो. आजची जनरेशन आहे. नाही असं काही नाही, पण फारच अमेझिंग. हा भाग सगळ्यात मोठा झाला किंवा खूप चालला तरी मला खूप आनंद होणार आहे, कारण या भागात खूप हॅपनिंग गोष्टी आहेत. पण बरं, असं एक प्रेक्षकांचं म्हणणं आहे की जेव्हा जेव्हा तुमचा रेकॉर्ड होतो ना, अर्थात नाटकाच्या निगडीत, तेव्हा ह्यांचं नाव जोडलेलं असतं. हे समीकरण काय ठरवून बांधलेलं आहे का? हे आपोआप होतं, ते ठरवून वगैरे काही नसतं. आणि मधल्या काळात त्यांनी किती 7,777 वगैरे केला तेव्हा मी, किंवा 10,000, तेव्हा मी काम करत नव्हते नाटकात, पण मी प्रयोग बघायला गेले होते. त्याच्या रेकॉर्डच्या वेळेस मी गेले होते. त्या दृष्टीने म्हणशील तर तरी मी होते तिथे. असं ऑफकोर्स तुम्ही असलंच पाहिजे, तुम्ही असतच राहा आणि ऑन स्टेज असत राहा. आणि जेव्हा तुम्ही त्या प्रयोगात नसता तेव्हा मलाही माहितीये की मित्रासाठी प्रेमाने काळ्या वाटाण्याची मिसळ सुद्धा घेऊन येत राहा. कारण फक्त हे खातोस हे चूक आहे असं म्हणणारी नाही, प्रेमाने चांगलं खाऊ घालणारी सुद्धा मैत्रीण. असं मी प्रयत्न करत असते रे की बाबा कधीतरी हा चुकून म्हणेल चला आता पोळी भाजी, पण तो पोळी भाजी खाऊन परत थोड्या वेळाने वडापावच खातो. याच नोटवरती आपण खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. 12,500च्या निमित्ताने ह्या गप्पा झाल्या आणि अमेझिंग विक्रम आहे. तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलं, मला तुम्हा दोघांबरोबर बसता आले याचा मला सुद्धा एक कलाकार म्हणून खूप आनंद आहे. भागाची सांगता करण्यापूर्वी जोडी हिट आहे म्हणून जोडीने 3री घंटा द्या. अरे बापरे, म्हणजे कसं जरा आम्हाला क्या बात आहे. धन्यवाद. चांदीची आहे ना, घरी घेऊन जायची ना. गोड गातो, दिसायला गोड आहे, गोरा आहे. हो, अभिनयाबद्दल बोला ना. नाही हे कट टू